सुप्रभात सज्जन श्रोते हो. निशिदिनी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या निरूपणाचा विषय आहे राही संता सरिसे. संस्कृत सुभाषित आहे, आपात मात्र रमेभ्यो भोगेभ्या किमवाप्यते सत्संग चिंता मणितः सर्वसारमवाप्यते. मराठी रूपांतर, रम्य भोग विचार प्राप्ती केवळ प्रत्यक्ष भोग भोगातची असे, परी सत्संग चिंतामणी सुखे सर्वश्रेष्ठ असे पद प्राप्त होत असे. रम्य भोगांचे विचार केवळ वैचारिक किंवा मानसिक सुख देतात, मात्र प्रत्यक्ष रम्य भोग उपभोगताना भोगाचे शारीरिक सुख मिळाले तरी सुद्धा त्यामध्ये शरीराची सक्षमता अत्यावश्यक असतेच असते. मात्र सत्संग रूपी चिंतामणी पासून मिळणारे सुख माणसाला अबाधित अशी पद म्हणजे परमात्मपदी नेऊन प्रतिष्ठित करते. यात प्रामुख्याने 3 मुख्य मुद्दे आहेत. 1. काही माणसे आपली भोगासक्ती भोग विचारात म्हणजे काल्पनिक भोगविलास व काल्पनिक सुख प्राप्ती यामध्ये भागवू पाहतात. मात्र हे सुख मुंगेरी नाके हसीन सपने या श्रेणीतील कल्पना विलास मात्र असतो. हे सारे खयालोमे म्हणजे मनोरथाचे दौडणे असते, किंवा हा कल्पना विलास किंवा स्वप्न सदृश मनोविकारच असतो. कल्पना विलासातून बाहेर आल्यावर वैचारिक सुख संपलेल्या कल्पना विलासातून बाहेर आल्यावर वैचारिक सुख संपलेल्या विचारानुरूप संपते. ही केवळ भावनिक वैचारिक, खरे तर सर्वथैव असत्य खोटी अशी सुखाची उत्तेजित मनाकडून होणारी किंवा उत्तेजित मनाकडून घेतली जाणारी व्यसनरूपी उत्तेजना असते. कल्पना विलास किंवा मनोरथ थांबला की कल्पनेचा विलास थांबला किंवा मनाचा दौडणारा रथ थांबला की ही खोटी सुखरूप उत्तेजना किंवा नशा लगेच उतरते. यामध्ये मनो ऊर्जेचा केवळ ऱ्हासच म्हणजे नाश होत असतो. 2. काही जणांना दैववशात शरीरोपभोग सुख मिळतेही, मात्र शरीरोपभोग तृष्णा सतत वाढतीच किंवा वर्धिष्णू होणारीच असते. तृष्णा याचा अर्थच जी कधीही शमत नाही वा शांत होत नाही. तृष्णा शमत नाही व शरीर साथ देत नाही अशी अति बिकट व शोचनीय अवस्था शरीरोपभोग सुख प्राप्त करणाऱ्यांची पुढे पुढे म्हणजे वाढत्या वयात होते. अशी माणसे शारीरिक व मानसिक दृष्ट्या सर्वथैव गलितगात्र होऊन मृत्यू शरण होतात, म्हणजे काळाच्या अधीन होतात. 3. मात्र ज्यांना सत्संग साधुसंगती प्राप्त होते त्यांना जणू काही चिंतामणी म्हणजे चिंतिलेले सर्व यथास्थित प्राप्त करून देणारे अमोल रत्नच सत्संग रूपे प्राप्त होते. सत्संग हा पुण्यवान माणसांचा ठेवा निधान सुखरूप संचितच असते. त्याने ना शारीरिक ना मानसिक ऊर्जेचा ऱ्हास होत. उलट पक्षी साधुसंगतीत ससौवेद्य आत्म्याची सहज प्राप्ती होते. आणि नाही खर्चिली कवडी दमडी, नाही वेचिला दाम घेतला राम, किंवा बाईमी फुकट घेतला श्याम, असा हा सत्संग महिमा असतो. असा सत्संग म्हणजे जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा त्या विठ्ठले कृपा केली असा सारा ईश साधू कृपेचा अलौकिक दिव्य मामला असतो. केवळ साधूच्या संगतीत असणे, अशी संगत लाभणे व ती टिकवणे ही बाब माणसाला नरसे नारायण तक किंवा नरसे नारायण पर्यंत क्रांतिकारी परिवर्तनाच्या टप्प्यावर नेऊन ठेवल्याखेरीज राहत नाही. आता सत्संग म्हटला की सत्संग हा किती उच्च प्रतीचा किंवा किती उच्च कोटीचा असावा या संदर्भात राही संता सरिसे म्हणजे संतांप्रमाणेच राहावे किंवा संतांबरोबरच राहावे, संत जसे तसेच आपण असावे अशा अर्थी राही संता सरिसे हे काव्य मेघवृष्टी ग्रंथात पान
26-27 वर आलेले आहे आणि हेच काव्य आत्मोपनिषद या ग्रंथामध्ये पान 85 वर आलेले आहे. विशेष म्हणजे राही संता सरीसे ही काव्य रचना 29/6/2004 इतक्या आधी प्रस्फुटित झालेली आहे, स्फुरलेली आहे. आता हे राही संता सरीसे असं जे काव्य आहे हे मला संतांप्रमाणेच किंवा संतांसारखंच संत होऊनच राहायचंय असं हे काव्य पांडुरंगाला किंवा श्री विठ्ठलाला आर्तभावाने या किंचित नारायणाने गायलेलं आहे. ते प्रथम वाचून दाखवतो, नंतर आपण अर्थ समजावून घेऊया. आता हा किंचित नारायण काय बोलतो बघा. मज बोलवावे संत मुखी देवा, संत पायी तैसे मज चालवावे, संत हाती टाळी मज वाजवावे, संत वीणे तैसे मज झंकारावे, संत तुझ गाती तुझ आळवीती, त्यांचे भाव भक्ती मज वसवावे, संतांचे श्वसन विठ्ठलची प्राण, देवा तुझ आण तेथे देई मज स्थान, नेत्र ज्योती बनूनी असू द्यावे नयनी, नको अनारीसे राही संता सरीसे. म्हणजे सत्संग प्राप्त व्हावा असे म्हणताना हा सामान्य नारायण काय म्हणत आहे ते बघा. येथे हा सर्वसाधारण नारायण आपण येथे हा सर्वसाधारण नारायण आपण संत मुखातून त्यांचे वाणीद्वारे प्रकट व्हावे, आपण संतांच्या पावलातून त्यांचे पाऊल बनून संतांची चाल बनून पुढे पुढे जावे. संत लोक विठ्ठल नामे टाळी वाजवत असताना त्या टाळीच्या नादातून हा सर्वसामान्य वाजवत टाळीच्या नादातून या नारायणाची भक्ती प्रतिध्वनित व्हावी. नव्हे संत विणेतून जो झंकार येतो तो मधुर झंकार म्हणजे दुसरं तिसरं काही नसून संत विणेतून मधुर झंकार रूपी हा भक्त नारायणच झंकारित व्हावा किंवा प्रकट व्हावा. संत विठ्ठलाला परमेश्वराला आळवीत असताना गात असताना त्यांच्या भावभक्तीत या नारायणाची वस्ती असावी. संतांचा जो विठ्ठलाप्रती अत्युच्च दर्जाचा भाव आहे, भक्ती आहे, त्या भक्तीमध्ये संतांच्या भावामध्ये या नारायणाला वसती करून राहण्यास परवानगी मिळावी. संतांचे श्वसन संतांचे प्राण खरे तर विठ्ठलच आहे. तेव्हा संतांचा हा जो विठ्ठल रूपी प्राण आहे त्या प्राणामध्ये स्पंदित होताना या नारायणाचेच अस्तित्व असावे. नरे संतांची नेत्र ज्योती म्हणजे संतांचे जे तेजस्वी नेत्र आहेत, ज्या नेत्रामध्ये प्रत्यक्ष पांडुरंगच दिसतो, त्या संतांच्या नेत्र ज्योतीमध्ये म्हणजे संतांच्या डोळ्यातील दिव्य दृष्टीमध्ये हा नारायणच असावा. सारांश हा नारायण आणि संत हे केवळ एक आणि एकच असावेत. संत आणि नारायण यामध्ये वेगळेपणा नसावा. अनारसे म्हणजे वेगळे आणि सरसे म्हणजे सारखे. म्हणून इथे हा नारायण म्हणत आहे, नको अनारिसे राही संता सरिसे. संतांपासून या नारायणाला वेगळेपण नको. नारायण आणि संत हे एकत्रच असावेत. नव्हे संतांच्या अस्तित्वातच नारायणाने प्रकट व्हावे. त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून, चालण्यातून, भक्तीतून, प्राणातून, डोळ्यातून सर्वत्र आणि सर्वत्र या नारायणाला प्रकट होण्याची संधी मिळावी. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की येथे सत्संगाबाबत हा नारायण परमेश्वराला प्रार्थना करीत आहे की हे पांडुरंगा, हे परमेश्वरा, हे आत्म्या, परमात्म्या, हे परब्रह्मा, माझी तुम्हाला प्रार्थना आहे की हे जे साधू संत आहेत त्या साधू संतांपासून या सामान्य नारायणाला अजिबात वेगळं राहायचं नाही. या सामान्य नारायणाचं सर्वस्वी भावस्तरावरती विसर्जन
संतांमध्येच व्हावं. संत आणि नारायण यामध्ये किंचितही वेगळेपणा असू नये, यालाच या निरूपणात म्हटलेलं आहे, राही संता सरिसे. तर असं जेव्हा संता सरिसे, असं जेव्हा पूर्णपणे संतत्वात एखाद्याचं परिवर्तन होतं, तेव्हाच तो खराखुरा सत्संग असतो. आणि असा सत्संग म्हणजे चिंतामणी किंवा चिंतिलेले देणारा, नव्हे न चिंतिता सुद्धा भक्ताला अशी पद देणारा, भक्ताला ब्रह्मपद देणारा, असा हा सत्संग रूपी चिंतामणी ज्याला प्राप्त झाला, तो नेहमीच राही संता सरिसे. तो स्वतःच संत बनून मूर्तिमंत या पृथ्वीवर पुरतो किंवा या पृथ्वीवर प्राप्त जीवनात वर्तन करीत असतो. आणि असा संत हा खरे तर देवापेक्षाही श्रेष्ठ आहे, नव्हे. भूलोकीचे संत म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वरच. त्या भूलोकीच्या संतांसारखेच जेव्हा भक्ताला बनता येते, तेव्हाच खऱ्या अर्थाने सत्संग, साधुसंग प्राप्त होतो. आणि असा हा सत्संग, साधुसंग ज्याला प्राप्त होतो, त्याची शारीरिक मानसिक ऊर्जा तिचा ऱ्हास तर होतच नाही. उलट पक्षी काहीही खर्च न करता सत्संग ज्याला प्राप्त झाला, केवळ भावभक्तीमुळे ज्याला सत्संग प्राप्त आला, तो या जगात असूनही नसलेपणी, म्हणजे जगात इतरांसारखा दिसत असून सुद्धा प्रत्यक्षात मुक्तात्मा म्हणून अशीपदी ब्रह्मलोकी नांदत असतो. म्हणून या संस्कृत सुभाषितात म्हटलेलं आहे की केवळ आणि केवळ रम्य भोग विचार करत राहिलं तर त्या विचारातून बाहेर आलं की ते काल्पनिक भोगाचा विचार, ते काल्पनिक भोग सुख संपत नव्हे. प्रत्यक्ष शारीरिक भोग जरी कुणाला प्राप्त झाले तरी त्यामुळे शारीरिक व मानसिक ऊर्जेचा अपव्यय होतो. पुढे पुढे तृष्णा, भोगाची तृष्णा काही थांबत नाही, भोग काही शांत होत नाही. शरीर आणि मन भोगासाठी उत्सुक असते, परंतु शरीराची आणि मनाची ऊर्जा नष्ट झाल्यामुळे पुढे केवळ आणि केवळ हताशा निर्माण होते. आणि भोगरूपी तृष्णा याचा अर्थच जी कधीही संमत नाही, कायमची शांत होत नाही, ती शांत न होता केवळ आजारपण, वृद्धत्व आणि आधिव्याधी ग्रस्तता घेऊन असा माणूस भोगतृप्ती न झाल्यामुळे अर्थातच काळाच्या अधीन होतो, तुझ्या अधीन होतो. मात्र काल्पनिक भोग सुख हे कल्पना किंवा विचार संपल्यावर संपते, परंतु शारीरिक भोग सुख हे जरी प्रत्यक्षात मिळाले तरी सुद्धा वाढत्या वयानुसार गात्रे गलित गात्र होतात आणि मानसिक आणि शारीरिक ऊर्जेचा अपव्यय होतो. ती प्रचंड प्रमाणात खर्चिली जाते आणि भोगरूपी तृष्णा जी कधीच शांत होत नाही, ती तर कायमस्वरूपी अशांतच असते. मात्र अशा वेळी हा भोग घेणारा माणूस काळाच्या अधीन होतो, गलित गात्र होतो आणि शेवट काळमुखी अत्यंत निराशाजनक पद्धतीने तो खेचला जातो, मृत्यूच्या अधीन होतो आणि पुन्हा पुन्हा या जन्म मृत्यूच्या वारीत सापडतो. मात्र ज्याला सत्संग रूपी चिंतामणी प्राप्त झाला, त्याची स्थिती काही संता सरिसे अशी असते, म्हणजे तो केवळ आणि केवळ परमेश्वरी कृपेने स्वतःच संत बनून उरतो. असा स्वतःच संत बनणे हाच खराखुरा भूलोकीचा सर्वश्रेष्ठ सत्संग. तो ज्याला प्राप्त झाला तो आणि परमेश्वर त्याच्यात काहीच फरक उरत नाही. खऱ्या अर्थाने असा संत हाच भूलोकीचा परमेश्वर, हाच मुक्तात्मा आणि हाच अशीपदी ब्रह्मपदी प्राप्त झालेला, पोचलेला, सत्संग महतीमुळे वैभवास प्राप्त झालेला हाच खराखुरा संत रूप ईश्वर किंवा ईश्वर रूप संत असतो. तर आता हे सर्व आपल्याला स्पष्ट करून सांगितले, काव्याचा अर्थ सांगितला. आता पुन्हा या निरूपणामध्ये आलेलं काव्य एकदा नीट वाचतो, ते लक्षपूर्वक ऐका आणि सत्संगाची महती समजून घ्या. तर हे निरूपण राही संता सरिसे, म्हणजे संत बनूनच हे भगवंता मला इथे राहायचे आहे. ते काव्य एकदा पुन्हा ऐका. मज बोलवावे संतमुखी देवा, संत पायी तैसे मज चालवावे, संत हाती टाळी मज वाजवावे,
संत विणे तैसे मज झंकारावे. संत तुझ गाती तुझ आळवीती, त्यांचे भाव भक्ती मज वसवावे. संतांचे श्वसन विठ्ठलची प्राण, देवा तुझ आन तेथे देई मज स्थान. नेत्र ज्योती बनूनी असू द्यावे नयनी, नको अनारीसे राही संता सरीसे. तेव्हा या नारायणाला सत्संगाची महती पूर्णपणे कळलेली आहे आणि त्यामुळे हा नारायण म्हणतो, मला संतांच्या संगतीत नव्हे तर मला संतांच्या अस्तित्वामध्ये भरून माझं वेगळं अस्तित्व नष्ट व्हावं, अशी ही पांडुरंगा मी तुझ्या चरणी प्रार्थना करीत आहे. जो संतांच्या अस्तित्वात भरून जातो आणि वेगळा उरतच नाही, तो या भूलोकीचा संत म्हणजे खऱ्या अर्थाने मुक्तात्मा किंवा परमपद प्राप्त झालेला, अशी पद प्राप्त झालेला, ब्रह्मपदी विराजमान होणारा संत रूप ईश्वरच असतो. आणि हीच सत्संगाची महती आपण सर्वांनी जाणून घ्यावी आणि या काव्यामध्ये सत्संगाचं जे श्रेष्ठतम रूप आहे ते आपण नीट समजून घ्यावं. सत्संगाचं श्रेष्ठतम रूप म्हणजे साधू संगत इतकेच नसून साधू संगतीमध्ये आपण साधुत्वामध्ये आपलं अस्तित्व विसर्जित करावं, हेच खरं सत्संगाचं महत्व आहे. म्हणजे गंध आणि पाणी एकरूप होतं आणि पाणीच गंधपूर्ण होतं. फूल आणि गंध एकत्र असतो आणि फूल आणि गंध मिळून सर्वत्र सुगंध पसरलेला असतो. तसाच संत आणि त्याला अनुसरणारा हे दोन्ही एकच असतात आणि केवळ आणि केवळ संत सुहास, संत रूपी, संत संगरूपी परमोच्च दरवळ म्हणजे ईश्वरी गंध येथे पृथ्वीवर नांदतो. अशा अर्थी संतांचे अस्तित्वामध्ये जेव्हा सत्संग हवा असणाऱ्या माणसाचे अस्तित्व लीन होते, तेव्हा दुधात साखर पडावी असा एक सुवर्णयोग जुळून येतो. सोन्याला सुगंध यावा तसं काहीतरी अद्भुत घडतं. म्हणून संतांमध्ये जो स्वतः लीन झाला, विलीन झाला, विसर्जित झाला, तोच खराखुरा साधू संत यांच्या संगतीला प्राप्त झाला. तो त्यांच्या बरोबर नव्हे, तो केवळ आणि केवळ संतच होऊन उरला. असं हे सत्संगाचं महत्व जे आहे त्याच्या निरूपणामध्ये आपण तुम्हाला सांगितलेलं आहे. तेव्हा राही संता सरीसे हे सत्संग रूपी चिंतामणीचं महत्व आपण आपल्या मनबुद्धी हृदयात पूर्णपणे धारण करून त्या दिशेने आपणच संत व्हावे असा प्रयत्न कराल असा विश्वास आहे. आणि असा विश्वास व्यक्त करून आज येथे हे राही संता सरीसे सत्संगा संदर्भातले निरूपण संपन्न करीत आहे. धन्यवाद. अस्तु. सुदिन सुप्रभात.